महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी जी कर्जमाफी जाहीर केली होती, तर ती कर्जमाफी कशा प्रकारची फसवी आहे आणि कशा प्रकारे त्याला अटी शर्ती लावून ती जाहीर करण्याचं काम केलं। आकडा मात्र 25,000 कोटीचा जाहीर केला, परंतु त्याच्यामध्ये 11 ते 12 हजार कोटी लोकच त्यामध्ये बसणार होते याचा अंदाज ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते रोहितदादा पवार यांना आला, त्यावेळेस त्यांनी पंढरपूर या ठिकाणी अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन ही भूमिका घेतली आणि 12 तारखेपासून त्या ठिकाणी त्यांनी आंदोलन सुरू केलं होतं। त्या ठिकाणी आंदोलन सुरू करण्याचा मुळात काम असं होतं की पंढरपूर ही सर्वसामान्य लोकांची एक माऊली असलेली त्या ठिकाणची विठू माऊली आहे आणि म्हणून सर्वसामान्य लोक त्या ठिकाणी येतात। विशेष करून महाराष्ट्र सर्व शेतकरी त्या ठिकाणी दर्शनासाठी येत असतो आणि म्हणून त्या विठुरायाकडे साकडं घालावं आणि त्याच्याकडेच मागणं मागावं की या सरकारला सद्बुद्धी दे आणि ज्या अटी शर्ती त्या ठिकाणी त्यांनी लावलेल्या आहेत त्या ठिकाणी काढून टाकाव्यात आणि सरसकट अशी कर्जमाफी त्या ठिकाणी शेतकऱ्यांना करावी, अशा प्रकारची भूमिका रोहितदादांनी घेतली होती। आणि म्हणून त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि शेतकऱ्यांची झालेला जो अन्याय आहे कर्जमाफीच्या रूपानं तोही सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्यासाठी अकोल्यामध्ये आज आम्ही 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज बसस्थानकासमोर रस्ता रोको करण्याचं त्या ठिकाणी नियोजन केलं होतं। आजचे मोठा प्रतिसाद तालुक्यातून शेतकऱ्यांचा होता। आजचा मोर्चा हा या तालुक्यामधला अतिशय भव्य असा मोर्चा होणार होता, परंतु रात्री ह्या राज्याचे मंत्री गिरीश महाजन मुख्यमंत्री साहेबांना निरोप घेऊन आले। त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब रोहितदादांशी बोलले आणि त्यांचा निर्णय झाला की येत्या 20 तारखेच्या आतमध्ये मंत्रालयामध्ये त्या ठिकाणी बैठक घेऊ आणि तुम्ही ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या आम्ही मान्य करण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेऊ, परंतु आमच्या समोर या आमची चर्चा करा, आम्हालाही समजू द्या, अशा प्रकारचा ज्यावेळेस मुख्यमंत्री बोलले त्यांच्या विनंतीला मान देऊन आदरणीय रोहितदादा पवार यांनी त्या ठिकाणी आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि त्या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन थांबवलेलं आहे। परंतु त्यांनी देखील आंदोलन थांबवलेलं असलं तरी देखील जोपर्यंत 20 तारखेपर्यंत निर्णय होत नाही, मीटिंग होत नाही आणि त्या ठिकाणी निर्णय शासन करत नाही, तोपर्यंत मात्र हे आंदोलन अशाच प्रकारे चालू राहील। परंतु सत्तूर्त तरी आम्ही जो रस्ता रोको केला होता तोही आम्ही थांबवलेला आहे आणि 20 तारखेनंतर जर पुन्हा मागण्या यांनी मान्य केल्या नाही तर पुन्हा दादा निर्णय असा घेतलेला आहे की मराठवाड्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी आंदोलन पुन्हा सुरू करायचं आहे। परंतु हे आंदोलन करत असताना आंदोलन करण्याची वेळ का आली? निवडणुकीमध्ये आपण बघितलं असेल की कर्जमाफी होणार 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 आणि ती करणार अशा प्रकारचं वक्तव्य फडणवीस साहेबांनी केलं होतं। अशा प्रकारची अनेक आश्वासन दिली होती आणि परंतु एकही आश्वासन हे सरकार आणि राज्याचे मुख्यमंत्री पूर्ण करणार दिसत नाही। फक्त आश्वासन द्यायची, प्रत्येकामध्ये किंतु परंतु ठेवायचा आणि त्या ठिकाणी अशा प्रकारची दिशाभूल लोकांची करायची, अशा प्रकारचं राजकारण ह्या राज्यामध्ये आणि या देशामध्ये चालू आहे। फक्त निवडणुकी डोळा आहे। निवडणूक आल्या की पक्ष फोडायचे, त्यातली माणसं फोडायची, त्यांना तिकीटं द्यायची, पैशावाली माणसं हेरायची, ताकदवर माणसं हेरायची, त्यांच्या मग ईडी लावायची, CBI लावायची, त्या अंकित करायची आणि ती माणसं आपल्याकडे वळून घेऊन निवडणुकीमध्ये ती माणसं त्या ठिकाणी उभी करून आपलं पक्ष वाढवण्याचं काम करायचं। परंतु आज अशी राज्यात परिस्थिती आहे। शिक्षणाची अवस्था वाईट आहे, आरोग्याची अवस्था वाईट आहे, युवकांची अवस्था वाईट आहे, शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे। आज जर समाजामध्ये आपण फिरलो तर 100 लोकांच्यामध्ये तुम्ही विचारलं तर 90 लोक असे सांगतात की हे सरकार आजचे वाईट आहे आणि शेतकऱ्याच्या किंवा कोणत्याच घटकाच्या हिताचं हे सरकार नाही, अशा प्रकारची भूमिका आज राज्यामध्ये प्रत्येक माणसाची झाली आहे। आणि म्हणून अशा प्रकारचं सरकार राज्यामध्ये काम करत असताना याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज ठिकाणी आंदोलन पुकारलं होतं। आम्ही जेव्हा 10 तारखेला मुंबईला गेलो होतो तर त्या ठिकाणी मुंबईच्या मिटिंगमध्ये डॉक्टर खासदार अमोल कोल्हे यांची स्टार प्रवाहावर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंच्यासाठी मालिका सुरू केली आहे, ती मालिकासुद्धा बंद करण्याचा निर्णय या सरकारनं त्या ठिकाणी घेतलेला आहे। ही मालिकाच चालवून द्यायची नाही। त्याचं कारण मुळात असं आहे की छत्रपती संभाजी महाराज काय होते हे अमोल कोल्हेंनी आपल्या मालिकेमधून राज्याला दाखवून दिलं, देशाला दाखवून दिलं। तीच भूमिका अमोल कोल्हेंची आहे की सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचं काम किती मोठं आहे हे समाजाला दाखवायचे, परंतु ह्या सरकारला त्याची भीती वाटते आणि त्यांनी जाणीवपूर्वक ही मालिका बंद करण्याचं त्या ठिकाणी काम केलं आहे। म्हणून माझं आपल्या सर्वांना आव्हान आहे, विशेष करून ह्या तालुक्यातील सर्व जनतेला आव्हान आहे की अमोल कोल्हे साहेबांची मालिका सुरू होण्यासाठी जे प्रयत्न आपल्याला करावे लागतील, मग आम्ही निर्णय घेतलेला आहे की लोकवर्गणी त्या ठिकाणी काढण्याची वेळ आली ती आपण वेळ प्रसंगी काढू, परंतु ही सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुलेंची मालिका बंद होऊन देणार नाही।
कारण खरा इतिहास जो आहे तो दडवला जातो आहे आणि तो इतिहास लोकांच्या समोर आला पाहिजे, ही आमची देखील भूमिका आहे. आणि म्हणून त्यासाठी देखील भविष्याच्या काळामध्ये आम्ही प्रयत्न करू, अशा प्रकारची भूमिका असणार आहे. ह्या तालुक्यामध्ये आपण बघितलं असेल प्रशासन कसं काम करते. प्रशासनाचा अंकुश राहिलेला नाही. कोणतंही डिपार्टमेंट व्यवस्थितपणे काम करत नाही. त्याचा परिपाक म्हणून आपण बघितलं असेल तर जेव्हा एक्साईज डिपार्टमेंट काम करत नाही तेव्हा या तालुक्याच्या आमदार साहेबांना एखाद्या दारूच्या अड्ड्यावर जावं लागतं आणि दारू अड्डा बंद करावा लागतो. अशा प्रकारची या तालुक्यात परिस्थिती आहे. मग प्रशासन काय करते, सरकार काय करते, अशा प्रकारची भूमिका. मग आमदार साहेबांचं काम आहे का दारूचा अड्डा बंद करणं, हे एक्साईज ड्युटीचं काम आहे, पण ते देखील होताना दिसत नाही. अशा प्रकारचे अनेक प्रश्न या तालुक्यामध्ये आहेत आणि त्या संबंधामध्ये आम्ही ह्या तालुक्यामध्ये आज मोर्चा घेणार होतो, परंतु दादांचं आंदोलन थांबलं म्हणून आम्ही देखील थांबण्याचा निर्णय घेतला आहे. पण येत्या काही दिवसामध्ये निश्चितपणानं महागाई असेल, बेरोजगारी असेल, प्रशासकीय यंत्रणेचा कारभार असेल, या सर्वांच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी आंदोलन घेऊ, अशा प्रकारची भूमिका आमच्या पक्षाच्या वतीनं आम्ही घेतलेली आहे आणि ती थोडेसं आम्ही करू, अशा प्रकारची या ठिकाणी आमचं निवेदन आहे. धन्यवाद. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.